शालिनीताईंनी खूप प्रेमाने आपला संसार फुलवला होता. शालिनीताईंनी आपल्या संसारामध्ये खूप काबाड कष्ट करून त्यांच्या दोन्ही मुलांना मोठे केले, त्यांना शिक्षण दिले. शालिनीताईंना 2 मुले होती, एक गायत्री आणि दुसरा म्हणजे सुशांत. शालिनीताईंनी सुशांतला शिकवून इंजिनियर बनवले आणि त्याला नोकरी लागल्यानंतर त्यांनी त्याच्या लग्नाचा विचार केला. तेव्हा सुशांत आईला म्हणाला, आई, माझे एका मुलीवर प्रेम आहे आणि तिचे नाव रोशनी आहे आणि मला तिच्याशीच लग्न करायचे आहे. तेव्हा फक्त मुलाच्या आनंदासाठी शालिनीताईंनी लग्नाला परवानगी दिली. रोशनीच्या आईबाबांनाही सुशांत जावई म्हणून आवडला होता. एके दिवशी रोशनीच्या बाबांनी सुशांतला त्याच्या कुटुंबाबद्दल विचारले. तेव्हा त्याने सांगितले की त्याला एक मोठी विवाहित बहीण आहे जी याच शहरात राहते आणि विधवा आई आहे जी माझ्यासोबत असते. आपल्या मुलीसाठी सुशांत चांगला मुलगा वाटला होता, कारण तो उच्च शिक्षित होता, त्याला चांगली नोकरीही होती. रोशनीच्या बाबांनी त्याला संध्याकाळी चहासाठी बोलावले. तेव्हा सुशांत रोशनीच्या घरी गेला. तिचे ते आलिशान घर पाहून अवाक झाला. चहापाणी झाल्यानंतर रोशनीचे बाबा म्हणाले, आम्ही आमच्या मुलीला खूप लाडात वाढवली आहे, त्यामुळे लग्नानंतर तिला कोणताही त्रास होऊ नये याची काळजी तुलाच घ्यायची आहे. तेव्हा सुशांत म्हणाला, तुम्ही काळजी करू नका, तिला आनंदी ठेवायची जबाबदारी माझी आहे, कारण आमचे एकमेकांना खूप प्रेम आहे, त्यामुळे मी तिला खूप जीव लावेल. तिचे बाबा ठीक आहे म्हणाले आणि पुढची बोलणी करण्याकरता आम्ही 2 दिवसात तुझ्या घरी येईल असे सांगितले. सुशांत ज्या कंपनीमध्ये काम करत होता त्या कंपनीने त्याला राहायला घर दिले होते. जेव्हा रोशनीचे बाबा सुशांतच्या आईला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेले तेव्हा शालिनीताईंनी त्यांचे खूप छान स्वागत केले. बोलता बोलता त्या म्हणाल्या, आम्ही खूप साधी माणसे आहोत. तुमची मुलगी आमच्या घरात सून नाही तर मुलीप्रमाणे राहील. तुम्ही तिची काळजी करू नका. सर्व बोलून झाल्यानंतर त्यांनी एक शुभमुहूर्त काढला आणि काही दिवसांनी रोशनी आणि सुशांत यांचे धूमधडाक्यात लग्न झाले. रोशनी एका श्रीमंत कुटुंबात लाडात वाढलेली मुलगी होती. तिला एक भाऊ आणि एक बहीण होती. ती दिसायला जेवढी सुंदर होती तेवढीच बोलायला तिखट होती. तिच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली तर ती पूर्ण घर डोक्यावर घेत होती. दोघा नवरा बायकोने 1 महिना फिरण्यात घालवला. त्यानंतर सुशांत ऑफिसला जायला लागला आणि सुशांत ऑफिसला गेला की रोशनीने आपल्या मैत्रिणींना घरी बोलावणे सुरू केले. त्या पत्ते खेळायच्या, नाचायच्या आणि कधीकधी त्या दारूसुद्धा प्यायच्या. आणि इकडे पूजापाठ करणाऱ्या शालिनीताईंना सुनेचे असे वागणे अजिबात आवडत नव्हते. काही दिवस त्या गप्प राहिल्या, पण एके दिवशी त्या रोशनीला म्हणाल्या, सुनबाई, चांगल्या घरातील मुलींना, सुनांना हे सगळं शोभत नाही. सासू एवढेच बोलली आणि मग काय, यानंतर रोशनीने खूप गोंधळ घातला. ती सुशांतला म्हणाली, तू तुझ्या आईला नीट समजावून सांग की त्यांनी माझ्या लाईफमध्ये अजिबात इंटरफेअर केलेला मला चालणार नाही. सुशांत आपल्या बायकोला चांगलाच ओळखत होता, त्यामुळे त्याने आईला समजावले की तू रोशनीच्या कोणत्याही कामामध्ये दखल देऊ नकोस ना तिला काही बोलू नकोस. तू फक्त तुझं काम करत राहा. त्या दिवशी शालिनीताई खूप रडल्या. या चांगल्या घरात असे काय होऊन बसले आहे असे त्या म्हणू लागल्या. काही दिवसानंतर एके दिवशी शालिनीताईंना स्वयंपाकखोली जाऊन पाहिले तर सर्व डब्बे रिकामे होते. शेवटी त्यांनी थकून आपल्या मुलाला सुशांतला फोन केला. त्या म्हणाल्या, अरे सुशांत, तू परत केव्हा येणार आहेस? एवढे किराणा सामान तू भरून दिले होतेस ते सर्व संपले आहे. मी कालपासून उपाशी आहे. मला वाटले होते की तू काल येशील. मी तुझी खूप वाट पाहिली, पण तू आला नाहीस. आता तूच सांग मी काय खाऊ? आणि माझ्याकडे पैसेही नाहीत. येथे शेजारी कोणाला काही मागितले तर उगाच तुमची बदनामी होईल. पण आता मला भूक सहन होत नाही. भुकेने माझा जीव जायची वेळ आली आहे. असे मुलाशी बोलताना शालिनीताईंचे डोळे पाणावले. त्यावर सुशांत म्हणाला, अगं आई, थांब आता, मला बोलून देशील की नाही? रोशनीने तर जाताना तुला सर्व किराणा सामान भरून दिले होते. एवढ्या लवकर कसे संपले? आणि एक हे रडायचे नाटक आधी बंद कर. हे बघ, माझ्याकडे सध्या तरी तुझ्याशी बोलायला वेळ नाही. इथे रोशनीच्या आईबाबांचा लग्नाचा वाढदिवस आहे. इथली देखरेख मी नाही करणार तर मग कोण करणार अजून? 4 दिवस झाले नाही आणि तू फोन करून माझा सगळा मूड खराब केला. हे बघ,
तुला भूक सहन होत नाही तर आम्ही येईपर्यंत तू समोरच्या काकूंकडून काहीतरी मागून खा, पण आता पुन्हा फोन करून मला त्रास देऊ नकोस. एवढे बोलून सुशांतने फोन बंद केला. आई पुढे काय बोलणार हेही त्याला गरजेचे वाटले नाही. आई कालपासून उपाशी आहे याच्याशी त्याला काहीही घेणे देणे नव्हते. तेव्हा शालिनीताई मनात म्हणाल्या, याच मुलाला जेव्हा लहानपणी भूक लागायची तेव्हा जर किराणा सामान नसेल तर मी 4 घरची धुणी भांडी करून याचे पोट भरेल. त्याला कधीच उपाशी ठेवले नाही. आणि आज त्याच मुलाला आई भुकेने व्याकुळ झाली आहे हे सांगूनही त्याच्या सासू सासऱ्यांना खुश करण्यासाठी बायकोच्या माहेरी गेला आहे. लग्नानंतर मुलगा एवढा कसा बदलतो की त्याला आपल्या आईवडिलांचा होणारा त्रासही दिसत नाही. असा विचार करता करता शालिनीताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माणसाला परिस्थिती समजते, पण ह्या पापी पोटाचे काय करायचे याला परिस्थिती थोडी ना समजते. शालिनीताई मग घरासमोर राहणाऱ्या काकूंकडून एक भाकरी मागून चटणीसोबत खाल्ली, पण असे त्या कुठपर्यंत मागून खाणार होत्या. त्यांनी सकाळी सकाळी आपल्या दारात लावलेल्या झाडांची काही फुले तोडली आणि जवळच शहरातील एका मंदिराच्या बाहेर फुले विकण्यासाठी बसल्या. आता हे त्यांचे दररोजचे काम झाले. फुले विकून मिळालेल्या पैशातून दुसरे काही नाही, पण त्यांना त्या पैशातून 2 वेळच्या खाण्याचा खर्च निघत होता. तिथे कोणी त्यांना ओळखले आणि त्यांच्या मुलाचा अपमान होऊ नये म्हणून त्या आपला चेहरा पदराने झाकून घेत होत्या. मंदिरात दर्शन घेणाऱ्या लोकांच्या गर्दीत असा एक माणूस होता की रोज त्यांच्यावर दया करून कधी त्यांना जेवण तर कधी 100 रुपये देऊन जायचा. पण जेव्हाही तो शालिनीताईंकडे पैसे देण्यासाठी जायचा तेव्हा त्या चेहऱ्यावरून आणखी जास्त पदर घ्यायच्या. एके दिवशी जोराचा वारा सुटला तेव्हा मंदिरात कोणीही दर्शन घेण्यासाठी आले नव्हते. शालिनीताई बिचाऱ्या भुकेने व्याकुळ झाल्या होत्या. कोणी ना कोणी येईल आणि काहीतरी खायला देईल या आशेने त्या वाट पाहत होत्या. तेव्हा तो माणूस आला आणि मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाऊ लागला. वारा असल्यामुळे शालिनीताईंच्या डोक्यावरचा पदर खाली पडला. तेव्हा त्या माणसाची नजर शालिनीताईंवर पडली आणि त्यांना पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला खूप मोठा धक्का बसला. शालिनीताईंनी पटकन डोक्यावर पदर घेतला आणि त्या तिथून जाऊ लागल्या. तो माणूस अजूनही हक्काबक्का होऊन शालिनीताईंकडे एकटक पाहत उभा होता. त्यांची अवस्था पाहून त्याच्या डोळ्यातून पाणी आले. शालिनीताई घरी निघून गेल्या. पतीच्या मृत्यूनंतर त्यांची अशी अवस्था होईल असा विचार त्यांनी कधीच केला नव्हता. असेच दिवस सरत होते. थोड्याच दिवसात सुशांत एका मुलाचा बाबा झाला. रोशनीने गोंडस मुलाला जन्म दिला होता, पण त्याचे पालनपोषण आयाच करत होती, कारण रोशनीला पार्टी आणि शॉपिंगमधून वेळ मिळत नव्हता. त्यांनी बाळाचे नाव रोहन ठेवले. रोहनचा पहिला वाढदिवस होता, त्यामुळे सुशांतने घरात खूप मोठी पार्टी ठेवली. तेव्हा सुशांतने त्याच्या बहिणीला गायत्रीलाही बोलावले होते. गायत्री आली म्हणून शालिनीताई खूप खुश होत्या. लेकीचे माहेर जवळ असून सुद्धा ती कधीच येत नव्हती. यामुळे बऱ्याच दिवसांनी आज गायत्रीला आणि तिच्या मुलांना पाहून त्यांना खूप आनंद झाला होता. पण तिने कार्यक्रमाला आलेले रोशनीच्या आईला अजिबात आवडलेले नव्हते. वाढदिवस खूप छान साजरा झाला. वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी रक्षाबंधन होते. रक्षाबंधनच्या दिवशी गायत्रीने सुशांतला राखी बांधली आणि ती तिच्या सासरी जायला निघाली. तेव्हा रोशनीच्या आईने घरात आरडाओरडा केला की माझी सोन्याची एक बांगडी हरवली आहे. मी इथेच ड्रेसिंग टेबलवर ठेवली होती आणि माझा संशय तुझ्या ह्या नंदेवर आहे. मला तिची बॅग बघायची आहे. तेव्हा रोशनीने गायत्रीची बॅग सर्वांसमोर उघडली तर तिच्या बॅगमध्ये सर्वात खालच्या बाजूला आईची बांगडी पाहून ती जोरात ओरडली, अरे सुशांत, बघ तुझी ही चोर बहीण. अगं ये, तुला माझ्या आईची बांगडी एवढी आवडली होती तर तिच्याकडे मागून घ्यायची ना, चोरी करायची काय गरज होती. त्यावर गायत्री म्हणाली, नाही नाही, मी बांगडी चोरली नाही. बांगडी माझ्या बॅगमध्ये कशी आली हे मला ठाऊक नाही. बहीण एवढे जीव तोडून सांगत होती तरी सुशांतला त्याच्या बायकोचे बोलणेच खरे वाटले आणि भावाने तिला भर सणासुदीच्या रक्षाबंधनच्या दिवशी चोर म्हणून घराबाहेर काढले. पण जाता जाता गायत्री म्हणाली की रोशनी, जरा देवाला घाबर. जो आरोप तू विनाकारण माझ्यावर लावलास, एक दिवस बघशील तुझ्यासोबत सुद्धा. ती पुढे काही बोलली नाही
आणि बिचारी गायत्री आईला न भेटता रडत आपल्या घरी परतली आणि त्यानंतर ती माहेरी कधी आलीच नाही. गायत्रीचा काही दोष नसताना तिच्यावर चोरीचा आरोप केला हे शालिनीताईंना सहन झाले नाही आणि तेव्हापासून त्या सतत आजारी पडू लागल्या. मुलीच्या आठवणीत शालिनीताई रडत असायच्या. काही दिवसांनी रोशनी सुशांतला म्हणाली, सुशांत, आईचा फोन आला होता. पुढच्या आठवड्यात आईच्या घरी पूजा आहे, त्यामुळे त्यांनी आपल्याला बोलावले आहे. तेव्हा सुशांत म्हणाला, ते सर्व ठीक आहे, पण आईचे काय करायचे? ती आजारी असते आणि आईला इथे एकटीला सोडून कसं जायचं? तेव्हा ती म्हणाली, मग तुझे काय म्हणणे आहे? हे बिनकामाचे ओझे मी माझ्यासोबत माझ्या माहेरी घेऊन जाऊ? म्हणजे माझे दादा वहिनी, पाहुणे, नातेवाईक वगैरे यांना पाहून माझी टिंगल करू देत. अरे, तुझ्या आईला व्यवस्थित बोलता तरी येते का? ह्या कशा अडाणी आहेत? यांचे प्रदर्शन करायचे आहे का तिथे? यांना घेऊन जाऊन आणि तसेही आपण माझ्या माहेरी 4-5 दिवस आधी जाणार आहोत आणि कार्यक्रम झाल्यावर 4-5 दिवस तिथे राहणार आहोत. मग तोपर्यंत तुझी आई आपल्यासोबत माझ्या माहेरी कशी राहील? हे बघ सुशांत, आपण दोघे जाऊ, आईला राहू दे इथेच. फक्त 8-10 दिवसाचा तर प्रश्न आहे. यावर सुशांत म्हणाला, अगं पण हाही विचार कर, आपण तिकडे गेलो तर मग आईचे खाणेपिणे कोण बघेल? बाजारातून सामान कोण आणून देईल? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आई स्वतःचे जेवण बनवू शकेल का? ती म्हणाली, सुशांत, तुला तुझ्या आईची एवढी काळजी कधीपासून वाटायला लागली रे? त्यांना एकटीसाठी तर जेवण बनवायचे आहे. जर तुझी आई भांडी, कपडे, झाडू अशी कामे करू शकतात, तर मग त्यांना स्वतःपुरते जेवण बनवता येईलच की. यापुढे सुशांत काहीच बोलला नाही. त्यानंतर रोशनी पुढे म्हणाली, आईबाबांना एक छानशी भेटवस्तू द्यावी लागेल, त्यामुळे मी पटकन तयार होऊन येते, आपण लगेच बाहेर जाऊया. शालिनीताई त्या नवरा बायकोचे बोलणे शांतपणे ऐकत होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी शालिनीताई अंगणात बसल्या होत्या. त्यांना सुशांतबरोबर बोलायचे होते. तेवढ्यात रोशनी तिथे आली आणि म्हणाली, आई, घरातील सर्व कामे झाली आहेत का, म्हणून तुम्ही इथे एवढ्या निवांत बसल्या आहात? तेव्हा शालिनीताई म्हणाल्या, सुनबाई, सुशांत तयार झाला का? तो आज ऑफिसला जाणार नाही का? रोशनी आपल्या भुवया उंचवत म्हणाली, तुम्हाला काय पाहिजे होते का त्याच्याकडून? म्हणजे काही मागायचे आहे का त्याच्याकडे? त्यामुळेच तुम्ही आज तुमच्या मुलाबद्दल विचारपूस करत आहात. तेवढ्यात सुशांत त्याच्या खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला, रोशनी, मला उशीर होत आहे, लवकर नाश्ता दे. तेव्हा शालिनीताई मुलाकडे गेल्या आणि म्हणाल्या, सुशांत बाळा, तुझ्या बाबांचे पेन्शनचे पैसे काढले आहेस का? मला थोडे पैसे हवे आहेत. हे बघ, मला स्वतःचे पैसे तुझ्याकडून मागायला बरं वाटत नाही, त्यामुळे यापुढे तू पेन्शनमधील काही पैसे मला देत जा. आणि बाळा, मी ऐकले आहे की तुम्ही दोघे तुझ्या सासू सासऱ्यांच्या घरी पूजेला जात आहात. तेव्हा रोशनी म्हणाली, वा, आम्ही प्रोग्राम बनवला नाही की लगेच यांची जासूसी सुरू झाली. मी म्हणत होते ना तुम्हाला, तुमची आई दरवाजाच्या बाहेर बसून आपले सगळे बोलणे ऐकत असते. आता दिसले का तुमच्या आईचे रंग? आणि एक सांगा, तुम्हाला पेन्शनचे पैसे कशाला हवे आहेत? मी म्हणते, तुम्हाला पैशांची काय गरज आहे? जेवण पाणी तर आम्ही खाऊ घालतो, तर मग तुमच्या हातामध्ये पैसे कशासाठी द्यायचे? त्यावर सुशांत म्हणाला, आई, रोशनी बरोबर बोलत आहे. तुला पैसे कशाला हवे आहेत ग? आणि आई, तुला हे शोभते का? सुनेचे आणि मुलाचे बोलणे चोरून ऐकते. तुला लाज वाटायला पाहिजे. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तेव्हा शालिनीताई म्हणाल्या, अरे, मी चोरून ऐकले नाही. तुम्ही दोघे मोठमोठ्याने बोलत होता, ते बोलणे फक्त माझ्या कानावर पडले. सुशांत म्हणाला, आई, तू बाबांच्या पेन्शनबद्दल बोलतेस, तर ते पैसे मी रोशनीच्या हातामध्ये दिले आहेत आणि त्याच पैशातून ती हे घर सांभाळते. आणि तुला त्या पैशांचा हिशोब पाहिजे तर तिच्याकडून घेत जा. तेव्हा शालिनीताई म्हणाल्या, नाही बाळा, असे काही नाही. तुला असे वाटते का तुझी आई तुझ्याकडून पैशांचा हिशोब मागेल? तुला माझ्यावर थोडासुद्धा विश्वास नाही का? त्या पुढे म्हणाल्या, अरे बाळा, मी कधी कधी मंदिरात किंवा बाजारात जाते, तेव्हा तिथे मला काहीतरी खरेदी किंवा काही दान देण्याची इच्छा होते. त्यामुळं मला असे वाटते की काही पैसे माझ्याकडेही असावेत. तेव्हा सुशांतने विषय बदलला आणि म्हणाला, आई, तुला कोणी सांगितले की मंदिरात जाऊन दरवेळेस दान द्यायला? हे बघ आई, तुला पैसे हवे असतील तर इथे डब्यामध्ये काही पैसे आहेत, त्यामुळे तू या डब्यातील पैसे घेत जा खर्च करायला. तेव्हा शालिनीताई म्हणाल्या, ठीक आहे, मी पैशांचे सोडून देते, पण बाळा, तुम्ही गेल्यानंतर मी एकटी 10 दिवस कसे? त्या पुढे बोलणार तेवढ्यात रोशनी रागाने किचनमधून बाहेर आली आणि म्हणाली,
तुम्हाला असे वाटते की आम्ही आयुष्यभर तुमची सेवाच करत राहावी. कितीतरी दिवसातून आम्ही 10 दिवसांसाठी बाहेर चाललो तर झाले यांचे सुरू. 10 दिवस मी एकटी कशी राहू दे. हे बघा सासूबाई, आम्ही परवा निघणार आहोत. त्याआधी पूर्ण घराची साफसफाई करा. सुशांत नाश्ता करून निघून गेला. इकडे शालिनीताई मुलाच्या उत्तराची वाट पाहत होत्या. 2 दिवसापर्यंत रोशनीने त्यांच्याकडून पूर्ण घराचे काम करून घेतले आणि स्वयंपाकघरात ठेवलेले तूप, लोणी, बिस्किटे आणि इतर खाण्याच्या वस्तू तिने आपल्या कपाटामध्ये ठेवून कुलूप लावले. 2 दिवसानंतर ते दोघे निघाले. तेव्हा जाताना रोशनी म्हणाली, आई, हे 2,000 रुपये तुम्ही तुमच्या जवळ ठेवा. तेव्हा शालिनीताईंना भरून आले. त्यांना वाटले की सुनबाईला त्यांची खूप काळजी आहे. तेव्हा त्या म्हणाल्या, अगं सुनबाई, मला पैशांची काय गरज आहे. तेव्हा रोशनी म्हणाली, मी तुम्हाला मज्जा करण्यासाठी पैसे दिलेले नाही, तर एमर्जन्सीसाठी लागतील म्हणून देत आहे. आणि हो, घरामध्ये 2 किलो बटाटे, 2 किलो कांदे, ज्वारीचे पीठ आणि तांदूळसुद्धा ठेवले आहे. आणि पैसे दिले म्हणून उगाच तुम्हाला फळभाज्या खरेदी करण्याची काहीच गरज नाही. घरात तुमची औषधंसुद्धा आहेत. त्यामुळे मला असे वाटत नाही की हे 2,000 रुपये तुम्हाला लागतील. आता आम्ही निघतो, असे बोलून ते दोघेही निघून गेले. आणि आज जेव्हा घरातील सर्व किराणा सामान संपले आणि सुनेने जी 2,000ची नोट दिली होती ती फाटलेली होती. त्यामुळे त्यांच्याकडे खर्च करण्यासाठी पैसेच नव्हते. त्यामुळे नाईलाजाने शालिनीताईंना पोट भरण्यासाठी पुन्हा फूल विकण्याचे काम करावे लागले. मंदिरातून शालिनीताई घरी पोचल्या तेवढ्यात फोनची घंटी वाजली. त्यांनी फोन घेतला तर त्यांच्या मुलीचा, गायत्रीचा फोन होता. ती म्हणाली, हॅलो आई, कशी आहेस. मुलीचा आवाज ऐकून शालिनीताईंचा कंठ दाटून आला. त्या म्हणाल्या, गायत्री, तुझा भाऊ त्याची बायको मुलांसोबत त्याच्या सासरी गेला आहे आणि इथे मी एकटीच आहे. त्यावर गायत्री म्हणाली, आई, तू तिकडे एकटी कशी राहत आहेस ग. तुझे हात किती थरथरतात. मग तू जेवण कसे बनवतेस. शालिनीताई म्हणाल्या, काय करू बाळा, तुझ्या वहिनीने कामवाली बंद केली. त्यामुळे 2 वर्षापासून घरातील सर्व कामे मीच करते. तुझी वहिनी फक्त भाज्या बनवते आणि बाकीची सर्व कामे मी एकटी करते. मग स्वतःसाठी जेवण बनवले तर त्यात काय एवढे मोठे. तू काळजी करू नकोस. असे बोलून त्यांनी फोन ठेवून दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता कुणीतरी दरवाजा वाजवला. शालिनीताईंनी दरवाजा उघडला तर समोर गायत्री होती. तिला पाहून त्यांचे डोळे भरून आले. त्या म्हणाल्या, गायत्री, तू अचानक कशी आलीस. तेव्हा त्यांची 2 नातवंडे आजीला बिलकली. शालिनीताईंना खूप आनंद झाला. त्या म्हणाल्या, बाळांनो, किती दिवस झाले तुम्हाला पाहिले नव्हते. गायत्री, मला सांग, आज तुझ्या आईची आठवण कशी आली तुला. तेव्हा गायत्री म्हणाली, आई, तुला ठाऊक आहे ना, 2 वर्षापूर्वी रक्षाबंधनच्या दिवशी काय झाले होते. वहिनीने माझ्यावर चोरीचा आरोप लावला होता. त्यामुळे मी इथे येणे बंद केले होते. पण आई, तू एकटी आहे हे समजले, मग मी तुला एकटीला कशी सोडू शकते. आणि आई, मी तुझ्यासाठी एवढी परकी झाली आहे का. त्यांचा जावई म्हणाला, आई, त्या दिवशी मंदिरात आलो होतो तेव्हा तुम्हाला पाहिले आणि मला धक्का बसला. तुमच्यावर अशी वेळ आली तरी तुम्हाला तुमच्या मुलीला आणि जावयाला फोन करून सांगणे गरजेचे वाटले नाही का. तेव्हा शालिनीताईंचे डोळे पाण्याने भरले आणि त्या म्हणाल्या, माझ्या मुलीवर भर सणासुदीला चोरीचा आरोप झाला, मग मी तिला कोणत्या तोंडाने फोन करून मदत मागणार होते. गायत्री म्हणाली, आई, वहिनीने माझ्यावर चोरीचा आळ घेतला, तू नाही. मग तू तर फोन करून बोलू शकली असतीस ना. आईच्या डोळ्यातील पाणी पाहत गायत्री म्हणाली, बरं आई, ते जाऊ दे. मला खूप भूक लागली आहे. सांग तू, आज मला काय खाऊ घालणार आहेस. त्यावर शालिनीताई म्हणाल्या, थांब बाळा, मी काहीतरी घेऊन येते. पण खरे तर घरात खायला काहीच नव्हते. त्या किचनमध्ये गेल्या आणि उगाच डबे शोधू लागल्या. परंतु त्यांना काही मिळाले नाही, कारण रोशनीने आधीच सर्व वस्तू कपाटामध्ये कुलूप लावून ठेवल्या होत्या. गायत्री किचनमध्ये गेली आणि म्हणाली, आई, सांग काय करायचे आहे, मी तुला मदत करते. तेव्हा शालिनीताई नाराज स्वरात म्हणाल्या, बाळा, घरात काहीही नाही आणि काही आणायला माझ्याकडे पैसेही नाही. गायत्रीला खूप वाईट वाटले. ती म्हणाली, म्हणजे आई, तू उपाशी आहेस. आई म्हणाली, माझ्या स्वतःच्या पेन्शनचे पैसे असताना सुद्धा मला मुलाने आणि सुनेने भिकारी बनवले आहे. असे बोलताना त्या रडायला लागल्या. गायत्रीच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि म्हणाल्या, आई, तू पूर्वी तर अशी नव्हतीस. अगं, तू त्यांना का घाबरतेस.
तेव्हा गायत्रीचा नवरा म्हणाला, आई हे बघा, मी 5 मिनिटामध्ये जेवण ऑर्डर करतो. त्याने पटकन ऑनलाईन जेवण ऑर्डर केले. काही वेळाने जेवण आले. गायत्रीने ते सर्वांना जेवण वाढले. शालिनीताई अशा खात होत्या की जसे काही खूप वर्षापासून त्या जेवल्याच नाही. गायत्री आईची झालेली अवस्था पाहून रडत होती. जेवण झाल्यानंतर घरासमोर राहणाऱ्या काकू आल्या आणि म्हणाल्या, शालिनीताई, गायत्री आली आहे का? तेव्हा शालिनीताई हसत म्हणाल्या, हो काकू, तिच्यासोबत माझे नातवंडे आणि जावई बापूसुद्धा आले आहेत. खरं तर आज मला हे घर भरल्यासारखे वाटत आहे. तेवढ्यात गायत्री काकूंसाठी चहा घेऊन आली. तेव्हा काकू म्हणाली, अगं शालिनी, आईचे दुःख फक्त मुलगीच समजू शकते बघ. तुझ्या सुनेने मी घरी आल्यावर एकदा पण मला पाणी देखील विचारले नाही आणि आज तुझ्या मुलीने माझ्यासाठी चहा बनवला आहे. काकू गायत्रीला म्हणाल्या, गायत्री, तुझ्या आईला एकदाचा न्याय मिळून दे किंवा इथून त्यांना कायमची घेऊन जा. खूप वाईट अवस्था असते ग त्यांची इथे. तुझा भाऊ काहीही बोलत नाही. त्या काकू गायत्रीला म्हणाल्या, हे बघ गायत्री, मी माझ्या पेन्शनचे पैसे स्वतःकडे ठेवते. त्यामुळे माझी सून आणि मुलगा रागाने हे घर सोडून निघून गेले आहेत. आता एवढ्या मोठ्या घरात मी एकटीच राहते, पण माझे आयुष्य स्वतःच्या मर्जीने जगते. आता मला कधीही मरण आले तर त्याचे मला काहीही वाटणार नाही. त्यावर गायत्री म्हणाली, तुम्ही बरोबर केले काकू. तुमच्या पेन्शनवर तुमचाच अधिकार असला पाहिजे, ना की तुमच्या मुलांचा. तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला सोडून रागात निघून गेले, याचा अर्थ त्यांना तुम्ही नाही तर तुमचे पैसे हवे होते. गायत्री पुढे म्हणाली, आता माझ्या आईनेही खंबीर असणे गरजेचे आहे. तेवढ्यात रोशनीचा फोन आला. शालिनीताईने फोन उचलला. ती म्हणाली, आई, मी येण्याआधी घराची साफसफाई करा आणि मला सांगा, तुमच्या मागे एवढा कसला आवाज येत आहे? तुम्ही घरी कोणाला बोलवले आहे का? तेव्हा शालिनीताई घाबरल्या आणि ततमम करू लागल्या. ती म्हणाली, आई, असे ततमम का करत आहात? स्पष्ट सांगा. स्पष्ट का सांगत नाही? कोण आले आहे? तेव्हा गायत्री आली आणि तिने आईच्या हातातून फोन घेतला आणि म्हणाली, वहिनी, काय झाले? मी आले आहे आणि मी माझ्या आईला सुद्धा भेटायला येऊ शकत नाही का? तेव्हा रोशनी लगेच म्हणाली, अरे तुम्ही? होय, आता काय चोरी करायला आला आहात? तर आमच्या मागे हे सर्व चालले आहे का? मला एक सांग, तुला कोणी बोलावले आहे? तू 2 वर्षापूर्वी रागाने पुन्हा येणार नाही असे बोलून गेली होतीस ना, मग कसे काय माझ्या घरी आलीस? तेव्हा गायत्री म्हणाली, हे तुझे घर असेल, पण हे घर माझेही आहे आणि मी रागाने गेले होते ते तुम्हा दोघांमुळे, माझ्या आईमुळे नाही. इथे माझी आई उपाशी आहे, तुम्हाला काहीही वाटते की नाही? एकतर माझ्याच आईचे पेन्शनचे पैसे घेता आणि वरून तिच्यावरच अधिकार गाजवता. त्यावर रोशनी म्हणाली, तू आमच्यामध्ये पडू नकोस. काय भेटायचे ते भेट तुझ्या आईला आणि आम्ही यायच्या आधी निघून जा. गायत्री पुढे म्हणाली, अगं वहिनी, तू आता माहेरी गेली आहेस ना, कमीत कमी तिथे तरी शांत राहा. नाहीतर तुझ्या भाऊजायांना शिकवणी देऊन येशील आणि मग तू तिथे पुन्हा गेलीस की त्या तुझ्याशी तसेच वागतील, जशी तू आता माझ्याशी बोलत आहेस. असे बोलत तिने रागाने फोन ठेवून दिला. तेव्हा रोशनीला गायत्रीचा खूप राग आला होता. ती तिच्या नवऱ्याला बहीण आणि आईविरुद्ध भडकवायला लागली. इकडे शालिनीताई खूप घाबरल्या होत्या. त्या म्हणाल्या, अगं का बोललीस बरं तू? आता उगाच भांडणे होतील. तेव्हा गायत्री म्हणाली, आई, तू का घाबरतेस? हे घर तुझे आहे, हे तू विसरत आहेस का? घर बाबांनी बनवलेले आहे. तुला आज ठरवायला हवे की यापुढे तुला तुझे म्हातारपण कसे घालवायचे आहे. आई, मला सांग, तुझे स्वतःचे पैसे असताना सुद्धा तुला तुझ्या सुनेकडे, मुलांकडे पैशासाठी हात पसरायचे आहेत का? की ह्या काकूंसारखे आनंदाने आपले उरलेले आयुष्य जगायचे आहे? मुलीच्या बोलण्यामुळे शालिनीताईंमध्ये आत्मविश्वास जागा झाला. त्यांनी आपल्या नवऱ्याच्या एका वकील मित्राला बोलावून घेतले आणि त्याला सर्व घडलेली हकीकत सांगितली आणि घराचे नवीन कागदपत्र तयार करून घेतले. त्यामध्ये नॉमिनीमधून शालिनीताईंनी आपल्या मुलीचे नाव दिले. दुसऱ्या दिवशी रागाने रोशनी तिच्या कुटुंबासहित पुन्हा घरी आली आणि आल्याबरोबर तिने आपल्या नंदेबरोबर खूप भांडायला सुरुवात केली. भाऊ हाताची घडी घालून उभा होता. त्याला पाहून गायत्री म्हणाली, मी विचार करत होते की ही तर परकी आहे, पण दादा, तुला आपल्या आईला होणारा त्रास दिसत नाही का? बरोबर आहे, कसा समजेल? तू तर तुझ्या बायकोच्या उंजळीने पाणी पितोस. तेव्हा रोशनी म्हणाली, हे बघ, तुझ्यासाठी जे चांगले राहील की तू तुझे सामान घे आणि तुझ्या मुलांना घेऊन या घरातून निघून जा. तेव्हा गायत्री हसून म्हणाली, हे घर सुद्धा माझेच आहे. माझा देखील ह्या घरात हिस्सा आहे. आता ही गोष्ट वेगळी आहे की आजपर्यंत मी माझा हिस्सा
कधी मागितला नाही. तेव्हा रोशनीला खूप राग आला आणि ती म्हणाली, एकतर चोर आणि वरून शिरजोर. लगेच शालिनीताई म्हणाल्या, खबरदार सुनबाई, जर यापुढे माझ्या मुलीला चोर म्हणशील तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. तेव्हा रोशनी म्हणाली, अरे वा, एका आठवड्यामध्ये मुलीने आणि जावयाने खाऊपिऊ घालून खूप ताकद वाढवली आहे वाटतं. हे बघा आई, तुमच्या मुलीला इथून जायला सांगा, नाहीतर मी तिला धक्के मारून बाहेर काढेल. असे बोलताच शालिनीताईंच्या संयमाचा बांध तुटला आणि त्यांनी रोशनीच्या एका कानशीला ठेवून दिली आणि म्हणाल्या, नालायक बाई, माझ्या मुलीला चोर म्हणताना तुला लाज कशी वाटली नाही? हे घर माझे आहे, त्यामुळे माझी मुलगी या घरातून बाहेर जाणार नाही. तेव्हा सुशांत म्हणाला, आई, तू माझ्या बायकोवर हात कसा उचलू शकतेस? तेव्हा आईने आपल्या मुलाच्याही कानशिलात ठेवून दिली आणि म्हणाल्या, आत्ताच्या आत्ता माझे घर खाली करा. तेव्हा सुशांत म्हणाला, तू मला या घरातून बाहेर काढू शकत नाही. तेवढ्यात अचानक वकील साहेब आले आणि म्हणाले, तू तुला तुला बाहेर काढू शकतात, कारण हे घर तुझ्या आईच्या नावावर आहे. तुम्ही लोक त्यांची पेन्शन स्वतःकडे ठेवून घेता, हे तरी योग्य नाही. सुशांत आश्चर्यचकित होऊन वकिलांकडे पाहू लागला. वकिलाने कोर्टातील पेपर सुशांतच्या हातामध्ये ठेवले आणि 2 दिवसात हे घर खाली करावे लागेल आणि आजपर्यंत जेवढे पेन्शनचे पैसे तुम्ही खर्च केले ते सर्व पैसे शालिनी वहिनींना परत करावे लागतील, नाहीतर तुम्हाला जेलची हवा खावी लागेल. बघा, विचार करा, तुम्हाला काय योग्य वाटते ते. सुशांतने रोशनीला इशारा केला आणि दोघे आईचे पाय धरून रडायला लागले. तेव्हा शालिनीताई म्हणाले, हे खोटे अश्रू कोणा दुसऱ्यांसमोर दाखवा, कारण मी तुम्हाला खूप चांगली ओळखते. अरे, मी केव्हाच तुमच्या विरुद्ध आवाज उठवायला पाहिजे होता, कारण तुम्ही लोकांनी मला स्वतःचे पैसे असताना भिकाऱ्याप्रमाणे आयुष्य जगायला मजबूर केले. निघा माझ्या घरातून, आता मला तुमचे तोंड पाहण्याची इच्छा नाही. त्यानंतर शालिनीताई मुलीचा आधार घेऊन आपल्या खोलीमध्ये गेल्या. 2 दिवसांनी सुशांतने घर खाली केले, पण आई आता एकटी एवढ्या मोठ्या घरात कशी राहील याची गायत्रीला काळजी वाटायला लागली. तिने आईला तिच्या घरी येऊन राहण्याचा आग्रह केला, पण शालिनीताईंनी तिला नकार दिला. मग गायत्रीने यावर एक उपाय शोधून काढला. तिने घरातील वरच्या 2 खोल्या भाड्याने दिल्या आणि आईच्या घरातील कामे करण्यासाठी एक कामवाली बाई ठेवली, जी दिवसभर काम करायची आणि रात्री तिथेच आईसोबत राहायची. आता दररोज गायत्री फोन करून आपल्या आईबरोबर बोलायची आणि 2-3दा महिन्यातून एकदा माहेरी चक्कर मारायची. आता शालिनीताई आपल्या मर्जीप्रमाणे दानदक्षिणा द्यायच्या आणि आपल्या मैत्रिणींसोबत इकडे तिकडे फिरायला जायच्या. त्यामुळे त्यांचा वेळसुद्धा जात होता. त्यांनी मुलाबरोबर असलेले नाते केव्हा तोडले होते. असेच दिवस सरले. रोशनीचा मुलगा रोहन मोठा झाला. रोशनीने रोहनचे लग्न एका श्रीमंत कुटुंबातील मुलीबरोबर, सियाबरोबर लावून दिले. सियासुद्धा आपल्या सासूप्रमाणे आधुनिक विचारांची मुलगी होती. आता सुशांतला आईची खूप आठवण येत होती. जेव्हा आईला त्याची गरज होती, तेव्हा त्याने आईला जराही वेळ दिला नाही. एके दिवशी त्याला आईचे निधन झाल्याची बातमी समजली. तो एकटाच आईच्या अंत्यसंस्कारासाठी गेला आणि तो खूप रडला. गायत्रीने आईला मुखाग्नी दिला. आई गेल्यानंतर सुशांत सतत आजारी पडला आणि काही महिन्यात एके दिवशी एका रात्री झोपेतच तो हे जग सोडून निघून गेला. सुशांत गेला आणि तेव्हापासून रोशनीचे हाल सुरू झाले. सुनेने तिच्याकडून मालकिनीचा हक्क हिरावून घेतला. ज्याप्रमाणे रोशनीने तिच्या सासूला त्रास दिला, आज तसाच त्रास तिची सून रोशनीला देत होती. आज रोशनीकडून चुकून एक खूप किमती शोपीस फुटला, तेव्हा तिची सून आली आणि रागाने म्हणाली, हे काय केलं आहे? तुम्ही जेव्हा बघावं तेव्हा काही ना काहीतरी तोडत असता. गुपचूप एका ठिकाणी बसायला काय होते तुम्हाला? तेव्हा सियाने फरशीवर पडलेल्या काचेच्या तुकड्याला साफ करण्यासाठी नोकरांना सांगितले. रोहनसुद्धा त्यावेळेस ऑफिसमधून आला होता. रोशनीने रोहनला सून रागावून बोलली आहे असे सांगितले. तेव्हा तो आईला म्हणाला, आई, सिया बरोबर बोलत आहे. तू एका ठिकाणी शांत बसत जा. हे बघ, तू तुझ्या खोलीतून बाहेर येत जाऊ नको. तुला तिथे तुझ्या खोलीत जेवण दिले जाईल. मी तर तुला खोलीमध्ये जेवण दिले जाईल असे म्हणतो, पण तू तर त्या बिचाऱ्या आजीला खोलीमध्ये बंद करीत होती आणि जेवणसुद्धा देत नव्हतीस. मुलाचे बोलणे ऐकून रोशनीने खाली मान घातली. आज सियाचा वाढदिवस होता. तिच्या माहेरून तिचे भाऊ आले होते. घरामध्ये पार्टी चालू होती. सर्व लोक पार्टीमध्ये मग्न होते. रोशनीला खोलीतून बाहेर येऊ नकोस अशी सक्त ताकीद दिली गेली होती, पण तिला भूक लागली होती म्हणून ती बाहेर आली. तेव्हा सियाला खूप राग आला. सियाला सासूची लाज वाटत होती. वाढदिवस झाला आणि दुसऱ्या दिवशी सियाची आई जायला निघाली. तेव्हा तिने अचानक ओरडायला सुरुवात केली की माझ्या हिऱ्याचा हार हरवला आहे. त्यांनी सरळ सरळ रोहनच्या आईवर आरोप केला की काल त्या बराच वेळ माझ्या गळ्यातल्या नेकलेसकडे पाहत होत्या.
तेव्हा रोहन आणि सियाने आईच्या खोलीची झडती घेतली आणि तो नेकलेस आईच्या कपाटात सापडला. तेव्हा रोहन म्हणाला, आई तू चोरी केलीस. सिया म्हणाली, माझ्या आईचा हार एवढा आवडला होता तर सांगायचे ना, दिला असता तिने तुम्हाला. रोशनी खूप घाबरली आणि तेव्हा रोशनीला जाणवले आपणही आपल्या नंदेवर काही वर्षापूर्वी चोरीचा आरोप करून पाप केले होते. रोशनीला चोरीचा आरोप सहन झाला नाही. तेव्हा ती म्हणायला लागली, हो चोरी चोरी असे म्हणत जोरजोरात हसायला लागली आणि अचानक बेशुद्ध पडली. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की त्यांना खूप मोठा धक्का बसल्यामुळे त्या आपले मानसिक संतुलन हरवून बसल्या आहेत. खरं तर सिया आणि तिच्या आईने मुद्दाम रोशनीवर चोरीचा आळ घातला होता. तिने चोरी केलेली नव्हती. आता रोशनी वेडी झाली आहे. रोहन आणि सियाने तिला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती केले. मित्रांनो, हे म्हणतात ते खरेच आहे की आपण जे इतरांसोबत करतो किंवा वागतो ते आपल्याला कधी ना कधी व्याजासह परत मिळते. तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला इथेच भोगून जावे लागते. हे नेहमी लक्षात ठेवायला हवं. कारण कर्म हे रबरासारखे असते. जितके तुम्ही ताणाल तितक्या वेगाने ते तुमच्याकडे परत येते. त्यामुळे चांगले कर्म करा. आणि आजची कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.